ನಮಸ್ಕಾರ ಪ್ರಿಯ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ, ನಾನು ನಿಮ್ಮ NR ಕುಲಕರ್ಣಿ ಗುರು ಸರ್ ಮಾತನಾಡುತ್ತಿರುವುದು. ಇಂದು ನಾವು SSLC ಪಠ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂತೆ महादेवी वर्मा द्वारा लिखा गया गिल्लू पाठ का परिचय देखेंगे. गिल्लू एक ರೇಖಾ ಚಿತ್ರ है. ಗಿಲ್ಲು ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಏನದಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಒಂದು ರೇಖಾ ಚಿತ್ರದ. जो आज इस रेखा चित्र के बारे में हम चर्चा ಲೇಖಿಕಾ का ಪರಿಚಯ. ನಾವು ಮೊದಲನೇದಾಗಿ ಏನು ಮಾಡೋಮಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಇವತ್ತು ಲೇಖಿಕಾ ಅವರ ಪರಿಚಯವನ್ನು ನೋಡೋಣ. ನೋಡ್ರಿ, महादेवी वर्मा जी विश्व स्तर की कवियत्री है. उन्हें आधुनिक मीरा भी कहा जाता है. जो महादेवी वर्मा कौन है? एक विश्व स्तर की कवियत्री है. महादेवी वर्मा क्या है? एक विश्व स्तर की कवियत्री, अंतर्राष्ट्रीय मಟ್ಟದ ಒಬ್ಬ कवियत्री अदाಳು ಅಂತೇಳಿ. जो कवियत्री कवि शब्द का अन्य लिंग रूप है. कवि शब्द का अन्य लिंग रूप क्या है? कवियत्री है. उन्हें आधुनिक मीरा भी कहा जाता है. महादेवी वर्मा को हम ये भी नाम से जानकारी यानी ये भी नाम से पुकारते हैं कि आधुनिक मीरा कहते हैं. नोड, महादेवी वर्मा ಅವ್ರಿಗೆ ನಾವೇನು ಮಾಡ್ತೀವಪ್ಪ ಅಂದ್ರೆ आधुनिक मीरा अंथेಳಿನೂ ಕರಿತೀವಿ. उनका जन्म 24 मार्च 1907 को फर्रुखाबाद में हुआ. उनकी जन्म कब कहाँ होती है? फर्रुखाबाद में. उनका जन्म होती है फर्रुखाबाद, वो भी 24 मार्च 1907 ईस्वी को. 24 ಮಾರ್ಚ್ 1907ರಂದು फर्रुखाबादನಲ್ಲಿ ಇವರ जन्म ಆಗ್ತದೆ. जो हम आगे देखेंगे कि उनके पिता का नाम है गोविंद प्रसाद वर्मा, माता हेमरानी. और ತಂದೆ ಹೆಸರು ಏನದಪ್ಪ ಅಂದ್ರೆ गोविंद प्रसाद वर्मा है और माता का नाम थी हेमरानी. ताई ಹೆಸರು ಏನದ? हेमरानी अद. उन्होंने प्रयाग के विश्वविद्यालय से संस्कृत में MA उपाधि प्राप्त कर प्रयाग के महिला प्राप्त करते हैं कि प्रयाग के विश्वविद्यालय से, प्रयाग विश्वविद्यालयदೊಳಗೆ ಏನು ಮಾಡ್ತಾಳೆ कि संस्कृत में कौन सी विषय पढ़ते हैं? संस्कृत विषय पढ़ते हैं. वे भी संस्कृत में MA की उपाधि प्राप्त करते हैं. ಸಂಸ್ಕೃತದೊಳಗೆ ಏನು ಮಾಡ್ತಾಳೆ ಅಂದ್ರೆ MAಯನ್ನು पास ಮಾಡ್ತಾಳೆ. और साथ ही वही प्रयाग विश्वविद्यालय से ನೋಡ್ರಿ, ಅದೇ प्रयाग विश्वविद्यालयದಾಗ यानी वे भी प्रयाग के महिला विद्यापीठ में, अदे प्रयागದ महिला विद्यापीठದೊಳಗೆ ಏನು ಮಾಡ್ತಾಳು ಅಂದ್ರೆ प्रधानाध्यापिका. प्रधानाध्यापिका का मतलब है, प्रधानाध्यापिका ಅಂದ್ರೆ ಮುಖ್ಯೋಪಾಧ್ಯಾಯರಾಗಿ ಏನು ಮಾಡ್ತಾಳು? ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾಳೆ. जो इनकी अन्य लिंग रूप है. ಇದರ अन्य लिंग रूप ಯಾವುದದ? प्रधानाध्यापिकाದು प्रधानाध्यापक. जो उनकी अन्य लिंग रूप क्या है? प्रधानाध्यापक. ಇದರ ಒಂದು लिंग ಯಾವುದದು? यानी स्त्री पुल्लिंग रूप क्या है? प्रधानाध्यापिका है, प्रधानाध्यापक है. तो आगे देखेंगे, महादेवी वर्मा जी ने गद्य और पद्य, जो इन्होंने गद्य भी लिखती हैं और उसी के साथ साथ पद्य भी लिखते हैं. गद्य ಮತ್ತು पद्य की दोनों की रचना करते हैं. ಎರಡರದ ಏನು ಮಾಡ್ತಾಳು? ರಚನೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾಳೆ. इनकी प्रमुख रचना है. ಅವರ ಪ್ರಮುಖವಾಗಿರುವಂಥ ರಚನೆಗಳು ಯಾವುದಾವಪ್ಪ ಅಂದ್ರೆ याम. जो इनकी प्रमुख रचना है कौन सी है? यामा है. संध्या गीत, दीपशिखा, नीरजा, निहार, अतीत के चलचित्र, स्मृति की रेखाएं, पथ के साथी, कहते हैं कि ಹೆಂಗೆ ಹೇಳ್ತೀವಪ್ಪ ಅಂದ್ರೆ
ನೋಡ್ರಿ ಆಕಿನ ಉಪನ್ಯಾಸಗಳು ಯಾವ್ಯಾವ ಅದಾವ, ಆಕಿನ ಕೃತಿಗಳು ಯಾವ್ಯಾವ ಅದಾವಪ್ಪ ಅಂತೇಳಿ ನಾವು ತಿಳ್ಕೊಬೇಕಾಗಿತ್ತು ಅಂದ್ರೆ ಪಹಲ है याम, संध्या गीत, दीपशिखा, नीरजा, निहार, अतीत के चलचित्र, स्मृति की रेखाएं, पथ के साथी, मेरा परिवार, श्रृंखला की खड़िया। महादेवी वर्मा जी को सेक्सेरिया पुरस्कार मिलते हैं। ನೋಡ್ರಿ ಮಹದೇವಿ ವರ್ಮಾಗೆ ಯಾವ್ಯಾವ ಪುರಸ್ಕಾರ ಸಿಕ್ಕದ ಅಂದ್ರೆ सेक्सेरिया पुरस्कार सिक्कದ, मंगल प्रसाद पुरस्कार सिक्कದ और उसी के साथ साथ द्विवेदी पदक मिला है। अದ್ರ ಜೋಡಿ ಇನ್ನೊಂದು ಏನು ಸಿಕ್ಕದಪ್ಪ ಅಂದ್ರೆ द्विवेदी पदक ಸಿಕ್ಕದ। और साथ ही ಅದ್ರ ಜೊತೆಗೆ ಏನಾಗ್ಯದು ಅಂದ್ರೆ ಯಾಮ ಅನ್ನುವಂಥ ಒಂದು ಕೃತಿಗೆ ಏನು ಸಿಕ್ಕದು ಜ್ಞಾನಪೀಠ ಪುರಸ್ಕಾರ ಸಿಕ್ಕದ। ಯಾಮ ಅನ್ನುವಂಥ ಕೃತಿಗೆ ಜ್ಞಾನಪೀಠ ಪುರಸ್ಕಾರ ಸಿಕ್ಕದ। जो यामा इनकी सर्वश्रेष्ठ उपन्यास भी है। यामा ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಏನದ इनकी सर्वश्रेष्ठ उपन्यास अद और साथ ही पहली महिला है ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त करने वाली पहली महिला है। ज्ञानपीठ पुरस्कार ಪಡೆದಿರುವಂಥ ಪ್ರಥಮ ಮಹಿಳೆ ಯಾರಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಮಹಾದೇವಿ वर्मा ಅಂತೇಳಿ ಕರಿತೀವಿ। और साथ साथ ही इनकी इन महान कवयित्री का या इन महान लेखिका का निधन होती है सितंबर सन 1987 ईस्वी में। ಇಂತಹ ಮಹಾನ್ ರಚನಾಕಾರರಾಗಿರುವಂತಹ ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮ ಅವರ ನಿಧನ ಯಾವಾಗ ಆಗ್ತದೆ ಅಂದ್ರೆ ಸೆಪ್ಟೆಂಬರ್ 1987 यानी सितंबर सन 1987 ईस्वी को उनकी देहांत होते हैं। और ಏನಾಗ್ತದೆ ಮೃತ್ಯು ಆಗ್ತದೆ ಅಂತೇಳಿ। अब देखेंगे गिल्लू। जो इस पाठ से हमें क्या सीख मिलती है, ಈ ಪಾಠ ಓದೋದ್ರಿಂದ ನಮಗೇನು ಸಿಗ್ತದೆ ಅಂದ್ರೆ ಪ್ರಾಣಿ ದಯಾ की सीख मिलती है। ಈ ಪಾಠ ಓದೋದ್ರಿಂದ ನಮಗೇನು ಸಿಗ್ತದೋ प्राणी दया की सीख मिलती है। जो वे भी आगे देखेंगे। गिल्लू पाठ का प्रारंभ करें में गिल्लू कैसे हैं, गिल्लू की उपाधि कब, यानी गिल्लू किस तरह की महादेवी वर्मा का साथ रहते थे, और साथ ही गिल्लू इस छोटा सा बच्चे के साथ कैसे अपने जीवन बिताते हैं, वे सभी इन रेखा चित्र में लिखा गया है। जो पाठ शुरुआत होते हैं यानी गिल्लू पाठ का शुरुआत होते हैं। अचानक एक दिन सवेरे, जो अचानक एक दिन सवेरे में आकर मैंने देखा है। जो यहाँ पर बच्चों गौर से सुना है कि एक मार्कस की क्वेश्चन आते हैं। इಲ್ಲೊಂದು मार्कस ಏನು ಬರ್ತದಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಕ್ವಶನ್ ಬರ್ತದೆ। ಅಚಾನಕ್ ಏಕ್ ದಿನ ಸವೇರೆ, ಸವೇರೆ का मतलब है ಮುಂಜಾನೆ। ಹೌದಾ, ಮುಂಜಾನೆ ಏನು ಮಾಡ್ಲಿಕ್ಕತ್ತಿದ್ದೆ कमरे से बारमादे में आकर, कमरेಯಿಂದ ಬಾರ್ಮಾದೆ ಒಳಗೆ ಬಂದು, ಬಾರ್ಮಾದೆ का मतलब है ಈ ಮನೆ ಮುಂದೆ ಇರ್ತದಲ್ಲ ಹಾಲ, ಆ ಹಾಲಿಗೆ ಬರ್ತಾಳೆ, ಮನೆ ಮುಂದಿರುವಂಥ ಮೈದಾನಕ್ಕೆ ಬರ್ತಾಳೆ। जो मैंने देखा दो कौवे हैं, ಏನದವು ಎರಡು ಕಾಗೆಗಳು। ಕವ್ವೆ का मतलब है, ಕವ್ವೆ ಅಂದ್ರೆ ಏನಿಲ್ಲಿ ಕಾಗೆ, ಹೌದಾ। ಆ ಎರಡು ಕಾಗೆಗಳು ಏಕ್ ಗಮ್ಲೆಗೆ ಚೋರೋ ಓರ್, ಒಂದು ಗಮ್ಲೆ ಅದು, ಗಮ್ಲೆ ಅಂದರೆ ಏನು ಕರಿತೀವಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಹೂಕುಂಡರ್, ಹೌದಾ। ಈ गमले के चारों ओर क्या करती है, चुआओं से, चुआओं का मतलब है कुक्की कुक्की ತಿಂತದಲ್ಲ, ಆ ಕುಕ್ಕಿ ಕುಕ್ಕಿ ತಿನ್ನುವಂಥ ಒಂದು ಆಟ ಆಡ್ಲಿಕ್ಕತ್ತಿರ್ತದೆ। यहाँ काका भुशुंडी भी विचित्र पक्षी है। नोड़ कौवे को क्या कहती है, काका भूशुंडी भी कहती है। कौवे ಏನಂತ ಕರಿತೀವಿ ಅಂದ್ರೆ ನಾವು काका भूशुंडी ಅಂತ ಕರಿತೀವಿ। एक विचित्र पक्षी है, ಇದು ಹೆಂಗದ ಒಂದು विचित्र पक्षी है क्योंकि इनकी रंग क्या होती है, काला है। ಇದರ ಬಣ್ಣ ಹೆಂಗದ, ಕರಿ ಇದರಲ್ಲ, ಕಪ್ಪಾಗಿರುವಂಥದ್ದು, ಅದಕ್ಕೆ ಒಂದು ವಿಚಿತ್ರವಾಗಿರುವಂಥ ಪಕ್ಷಿ ಅದ ಅಂತೇಳಿ ಕರಿತೀವಿ। और साथ ही वे भी कहती है एक साथ समाधारित है, अनाधारित है, अति सम्मानित है, और उसी के साथ साथ अति अवमानित कहते हैं। जो वे कहते हैं महादेवी वर्मा ने इस कृति में कहते हैं कव्य को क्या महती है, एक साधारित है
ಅದು ಭಾಳ ಸಮಾಧಾನವಾಗ್ಯದ ಅಂತ ಹೇಳ್ತಾಳು. ಅನಾಧಾರಿತ ಉಸಿ ಕೋ कोई संभालने वाला ವ್ಯಕ್ತಿ नहीं है, ಅದನ್ನು ಯಾರೂ ರಕ್ಷಣೆ ಮಾಡೋದಿಲ್ಲ ಅಂತೇಳಿ, ಯಾಕಂದ್ರೆ ಅದನ್ನು ಯಾರೂ ಸಾಕುವುದಿಲ್ಲ ಅಂತೇಳಿ ಕೇಳ್ತೀವಿ. अनाधारित कहते हैं. अति सम्मानित कुछ क्षणों के लिए या कुछ समय के लिए वे कहती है अति सम्मानित है, ಅತಿ ಪೂಜನೀಯ ಭಾವನಾ ಸೆ देखते हैं. ಬಹಳಷ್ಟು ಏನು ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂದ್ರೆ ನಾವು ಅದನ್ನು ಪೂಜನೀಯ ಭಾವನೆಯನ್ನು ನೋಡ್ತೀವಿ ಅಂತೇಳಿ. और कुछ समय के लिए वे अति अवमानित कहते हैं. ಇನ್ನು ಕೆಲವೊಂದು ಸಮಯದಾಗ ಏನು ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂದ್ರೆ ಕವ್ವೆ ಕೋ ಅತಿ ಅವಮಾನಿತ करते हैं. ಬಹಳಷ್ಟು ಏನು ಮಾಡ್ತೀವಿ, ಅವಮಾನಿತ ಮಾಡ್ತೀವಿ. जो हमारे पुराण में आती है, हमारे यदि एक कव्य आए तो उसको अशुभ मानते हैं ना, इसलिए वे अति अवमानित कहते हैं. ಅದಕ್ಕೆ ಸಲುವಾಗಿ ಏನು ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂದ್ರೆ ಅತಿ ಅವಮಾನಿತ ಅಂತ. ಯಾವುದೋ ಒಂದು ಶುಭ ಕಾರ್ಯ ಮಾಡೋ ಸಲುವಾಗಿ ಹೊಂಟಿದ್ದೆವು ಅಂದ್ರೆ ಆ ಟೈಮ್ನೊಳಗೆ ಕಾಯಿ ಅಡ್ಡ ಬಂತು ಅಂದ್ರೆ ನಾವೇನು ಮಾಡ್ತೀವಿ, ಅದನ್ನು ಅವಮಾನಿತ ಅಂತೇಳಿ ಕರಿತೀವಲ್ಲ, ಅದಕ್ಕೆ. जो वे आगे कहते हैं, ಇನ್ನು ಮುಂದೇನು ಹೇಳ್ತಾಳೆ ನೋಡೋಣ. हमारे बेचारे पुरखे ने, पुरखे का मतलब है हमारे बेचारे पुरखे का मतलब है प्राचीन लोग कहते हैं ना, हमारे पूर्वज लोग, हमारे क्या है पूर्वज लोग. हमारे पूर्वज लोग होते हैं. उस पूर्वज लोगों ने कहाँ कहाँ रूपों में आती हैं, ಕೆಲವೊಂದಿಷ್ಟು ರೂಪಗಳದಾಗ ಏನು ಮಾಡ್ತಾರೋ ಅಂದ್ರೆ ನಮಗೆ ಬರ್ತಾರೆ, ನಮಗೆ ಕಾಣಿಸ್ತಾರೋ. ಅದು ಜೋ ರೂಪಕ್ಕೂ ಹೇ ಗರುಡ್ ಕೆ ರೂಪ ಮೇ ಆತೆ. ಕೆಲವೊಂದು ಸಮಯದಾಗ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ ಅವರು ಗರುಡ್ ರೂಪದಾಗ ಬರ್ತಾರೆ. या नहीं तो मयूर के रूप में. ಇನ್ನು ಕೆಲವೊಂದು ಸರಿ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ ಮಯೂರ್ का मतलब है ನವಿಲಿನ ರೂಪದಾಗ ಬರ್ತಾರೆ. ನ ಹಂಸಕ್ಕೆ. ಇನ್ನು ಕೆಲವೊಂದು ಸರಿ ಹಂಸ ಪಕ್ಷಿ ರೂಪದಾಗ ಬರ್ತಾರೆ. और ये आगे महादेव वर्मा ने उसे संक्षिप्त में कहते हैं कि पितृपक्ष में हमसे कुछ पाने के लिए. ये पितृपक्ष ಅಂದ್ರೆ जो पितृपक्ष को हम कैसे समझते हैं. ಪಿತೃಪಕ್ಷ ಅಂದರೆ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ, ಈಗ ನಾವು ಯಾವುದೋ ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿ ಸತ್ತಿರ್ತಾನೆ, ಆ ವ್ಯಕ್ತಿ ಸತ್ತಂಥ ಸಮಯದೊಳಗೆ 13ನೇ ದಿನ ಅಂತ ಮಾಡ್ತಾರೆ. 13ನೇ ದಿನ ಅಂತೇಳಿ ಒಂದು ಪೂಜೆ ಮಾಡ್ತಾರಲ್ಲ, ಆ ಪೂಜೆ ದಿನ ಆಗಲಿ ಅಥವಾ ಅವ್ರು ಸತ್ತಿರುವಂಥ ಒಂದು ವರ್ಷ ಆದಮೇಲೆ ಅವ್ರ ತಿಥಿ ಅಂತೇಳಿ ಮಾಡ್ತೀವಿ, ಹೌದಾ. ಇನ್ನು ಕೆಲವೊಂದು ಸಮಯದಾಗ ನಾವು ಹಿಂಗೆ ಗುರುತಿಸ್ಕೊತೀವಲ್ಲ, ದೈವದಾಗ ಹಾಕ್ಕೊಳ್ಳೋದು ಅಂತೇಳಿ. ಏನೋ ಒಂದಿಷ್ಟು ತೊಗೋಬೇಕು ಅನ್ನಿಸ್ತದೆ, ಏನೋ ಒಂದಿಷ್ಟು ಆಸೆ ಇರ್ತಾವೆ. ಆ ಆಸೆ ಇಟ್ಕೊಂಡು ತಿರ್ಕೊಂಡಿದ್ರಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಅವಕೂರನ್ನ ತೊಗೊಳ್ಳೋ ಸಲುವಾಗಿ ಏನು ಮಾಡ್ತಾರೋ, ಕಾಕಾ ಬನ್ಕರ್ ಅವತರಣ ಹಿ ಹೋನಾ ಪಡ್ತಾ ಹೈ. ಆ ಆಸೆಗಳನ್ನು ಈಡೇರಿಸ್ಕೋಬೇಕಾಗಿತ್ತು ಅಂದ್ರೆ ಅವ್ರು ಯಾವ ರೂಪದಾಗ ಬರಬೇಕು, ಕಾಕಿ ರೂಪದಾಗ ಬರ್ತಾರ ಅಂಥೇಳಿನೂ ಒಂದು ಕತ್ತಿ ಅದ. ಇತ್ನಾ ಹಿ ನಹಿ ನೋಡ್ರಿ, ಇಷ್ಟೇ ಅಲ್ಲದೆ ವೇ ಆಗೆ कहती हमारे दूरस्थ प्रियजनों को आने भी संदेश कहते. ಏನೋ ಒಂದು ದೂರದ ಸಂಬಂಧಿಕರು ಬರ್ತಿದ್ರು, ಯಾನಾಯ್ತು ರಿಲೇಟಿವ್ आए तो उसका मधुर संदेश हमको कर्कश स्वर में, यानी कव्य के कर्कश स्वर में ही देना पड़ता है. ನೋಡ್ರಿ, ಕಾಯಿಗೆ ಬಂದು ಮನೆ ಮುಂದೆ ಒದರ್ಲಿಕ್ಕತ್ತಿತ್ತು ಅಪ್ಪ ಅಂದ್ರೆ जो हमारे प्राचीन लोग या हमारे दादा दादी ने वे भी बातें कहते हैं. कुछ प्रियजन आ रहे हैं, कुछ हमारे अतिथि आ रहे हैं. ಒಂದಿಷ್ಟು ಮಂದಿ ಅತಿಥಿಗಳು ಬರೋದಾರಪ್ಪ, ನಮ್ಮ ಮನೆಗೆ ಯಾರೋ ಒಬ್ಬರು ಬೀಗರು ಬರ್ತಾರ ಅಂಥೇಳಿ ಅವ್ರು ಹೇಳ್ತಿರ್ತಾರಲ್ಲ, ಹಂಗದ. दूसरी ओर हम कौवों को काव काव करने को अवमान के अर्थ में ही प्रयुक्त करते हैं. ಇನ್ನು ಎರಡನೇ ಸಾರಿ ನೋಡಬೇಕಾಗಿತ್ತು ಅಂದರೆ, ಎರಡನೇ ಹಂತದಾಗ ನೋಡಬೇಕಾಗಿತ್ತು ಅಂದ್ರೆ ನಾನು ಮಾಡ್ತೀವಿ, जो उनकी शब्द है काव काव करते हैं. ಅದು ಹೆಂಗೆ ಓದಿರ್ತದದು, ಕಾವ್ ಕಾವ್ कहते ಕರ್ ಪುಕಾರ್ತೆ. ಅದು ಹೆಂಗೆ ಓದಿರ್ತದಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಕಾವ್ ಕಾವ್ ಅಂತೇಳಿ ಏನು ಓದಿರ್ತದಲ್ಲ, ಅದನ್ನು ನಾವೇನು ಮಾಡ್ತೀವಿ, ಅವಮಾನನ ಕರ್ತೆ. ಅದು ನಮಗೆ ಅವಮಾನ ಆಗ್ಲಕ್ಕತ್ತದ ಅಂಥೇಳಿ ನಾವು ಜೋ ಪ್ರಯುಕ್ತ ಕರ್ತೆ ಅದನ್ನು ಹೇಳ್ತೀವಿ ಅಂಥೇಳಿ. ಚೌವೆ आगे ही ಇನ್ನೊಂದು ಸ್ವಲ್ಪ ಮುಂದಕ್ಕೆ ಹೋಗಿ ನೋಡ್ತೀವಿ. मेरे काका पुराण में, काका पुराण का मतलब वे कौवे के बातें कर रहे थे अभी तक. ಇಷ್ಟು ತನಕ ನಾವೇನು ಮಾಡಕತ್ತಿದ್ದೆವು, ಆ ಕಾಗಿ ಬಗ್ಗೆನೇ ವಿವರಣೆ ಕೊಡ್ಲಕತ್ತೀವಲ್ಲ. ಬಂದ್ ಮಾಡಿರಲಿಲ್ಲ, ಅಲ್ಲಿಗೆ ಸ್ಟಾಪ್ ಮಾಡಿದ್ಲ.
क्योंकि गमले और दीवार की संधि में, कहाँ पर, गमले और दीवार की संधि में छिपे एक छोटा सा जीव पर मेरी दृष्टि रुक गई। ಈ ಹೂವಿನ ಕೊಂಡ ಹಿಂಗದ, ಹೂವಿನ ಕೊಂಡದ ಇಲ್ಲಿ, और उसी के साथ साथ यहाँ पर दीवार के ಇಲ್ಲೇನದ ಒಂದು ಬಾಗಿಲದ, ಆ ಬಾಗಿಲು ಸಂಧಿ ಒಳಗೆ यहाँ पर ಇಲ್ಲಿ ಬಾಗಿಲು ಸಂಧಿ ಒಳಗೆ ಏನಾಗ್ಯದಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಒಂದು ಛೋಟಾ ಸಾ ಜೀವ್, ಒಂದು ಸಣ್ಣದಾಗಿರುವಂಥ ಜೀವ ಬಿದ್ದದು. ಆ ಜೀವದ ಮೇಲೆ ಏನಾಗ್ಲಿಕ್ಕತ್ತದು, ಉನ್ಕಿ ದೃಷ್ಟಿ रुक जाती, ಆಕಿನ ದೃಷ್ಟಿ ಅಲ್ಲಿಗೆ ಹೋಗಿ ನಿಂತು. निकट जाकर देखते हैं, महादेव वर्मा ने अपनी जगह से हिलकर वहाँ पर जाकर देखते हैं कि गिलहरी का छोटा सा बच्चा है. ಅಲ್ಲಿ ಏನು ಬಿದ್ದದು ಅಂದ್ರೆ गिलहरी का एक छोटा सा बच्चा पड़ा है, जो संभवतः घोंसले से गिर पड़ा है. ಅದು ಭಾಳ ಆಗಿತ್ತು ಅಂದ್ರೆ ಏನಾಗಲಿಕ್ಕೆ ಅದು ಆ ಘೋಸ್ಲೆ का मतलब ತನ್ನ ಗೂಡ್ಲಿಂದ ಏನಾಗ್ಯದಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಕೆಳಗೆ ಬಿದ್ದಿರಬೇಕು ಅಂತ ತಿಳ್ಕೊತಾಳೆ. अब कौवे जैसे सुलभ आहार खोज रहे हैं. ನೋಡ್ರಿ, ಒಂದು ಸಣ್ಣದಾಗಿರುವಂಥ ಪ್ರಾಣಿ ತನ್ನ ಗೂಡಿನಿಂದ ಕೆಳಗೆ ಬಿದ್ದಿತ್ತು ಅಪ್ಪ ಅಂದ್ರೆ वहाँ के रहने वाले कौवे क्या करते, उसके सुलभ आहार बनाते हैं. ಅದ್ರದ್ದು ಭಾಳ ಸರಳವಾಗಿರುವಂಥ ಆಹಾರ ಸಿಕ್ತಪ್ಪ ಅಂಥೇಳಿ ಅದು ಹುಡುಕಾಡ್ಲಿಕ್ಕತ್ತಿತ್ತು. जो इसलिए वे चुआ चोल से खेल खेलते रहते हैं. आगे देखिए, काकाद्वय की चौंक चौंक के ಇರ್ತಲ್ಲ ಚೂಪ್ಗಾಗಿರುವಂಥ ಮೂಗ್ಲಿಂದ दो गांव है, ಎರಡು ಗಾಯ ಸಾಕು, जो लघु प्राण के लिए बहुत थे. ಆ ಎರಡು ಸಣ್ಣಗಳಿದ್ರೆ ಸಾಕಾಗಿತ್ತಪ್ಪ, ಅದೇನಾಗಿತ್ತು ಅಂದ್ರೆ ಭಾಳಷ್ಟು ಪ್ರಾಣಕ್ಕೆ ಹಾನಿ ಆಗಂಥದ್ದು ಅಂಥೇಳಿ. ವೇ ನಿಶ್ಚಿತ್ ಸೆ ಗಮ್ಲೆ ಸೆ ಚಿಪಕ್ ಪಡಾತ. ಅದು ಹೆಂಗಾಗಿತ್ತು ಅಂದ್ರೆ ಈ ಗಮ್ಲೆಗೆ, ಆ ಹೂವಿನ ಕೊಂಡಕ್ಕೆ ಏನಾಗಿತ್ತು ಅಂದ್ರೆ ಚಿಪಕ್ ಪಡಾಕ ಮತ್ಲಬ್ ಭಾಳ ಏನಾಗಿತ್ತದು, ಹತ್ಕೊಂಡು ಕೂತಿತ್ತು ಅಂಥೇಳಿ ಹೇಳಿದ್ಲಕ್ಕೆ. जो वे रहने वाले सब ने कहते हैं कि ಅಲ್ಲಿರುವಂಥ ಎಲ್ಲರೂ ಏನು ಹೇಳ್ತಾರೆ, वहाँ के रहने वाले सभी व्यक्तियाँ कहते हैं, ಅಲ್ಲಿರುವಂಥ ಎಲ್ಲ ವ್ಯಕ್ತಿಗಳು ಏನು ಹೇಳ್ತಾರಪ್ಪ ಅಂದ್ರೆ कौवे की चोंच के घाव लगने से, ಆ ಕಾಗಿಯ ಚೋಂಚ್, ಆ ಮೂಗಿನ ಎರಡು ಘಾವಗಳು ಆ ಗಾಯ ಆಗಿದ್ದರಿಂದ ಸದಾಗ ಯಾ ಬಚ್ ನೈ ಸಕ್ತಾ, ಅದೇನಾಗೋದಿಲ್ಲ, ಅದು ಉಳಿದಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು ಅವರು. अंत इसे ऐसे ही रहने दिया जाए. लास्ट ಏನು ಮಾಡಿಬಿಟ್ರಿ महादेव वर्मा, चलो उसको छोड़ना है क्योंकि वे रहने वाले व्यक्ति नहीं, उनकी प्राण बच नहीं सकता. ಅದರ ಪ್ರಾಣ ಏನಾಗೋದಿಲ್ಲ, ಉಳಿದಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿದ್ಲಕ್ಕೆ. जो इसलिए ऐसे ही रहने दिए जाए, ಹಾಗೆ ಏನು ಮಾಡ್ರಿ ಅದನ್ನು ಬಿಟ್ಟು ಬಿಡ್ರಿ ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ರು. परंतु महादेवी वर्मा का मन नहीं मानते. ಆದರೆ ಏನಾಗೋದಿಲ್ಲ, ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮಕ್ಕ ಮನ್ ಕ ಮತ್ಲಬ್ ಮನಸ್ಸು ಏನು ಮಾಡೋದಿಲ್ಲ, ಅದನ್ನು ಒಪ್ಕೊಳ್ಳೋದಿಲ್ಲ. ಉಸೆ ಹೌಲೆ ಸೆ ಉಟಾಕರ್, ಹೌಲೆ ಕ ಮತ್ಲಬ್, ಹೌಲೆ ಅಂದ್ರೆ ಸಣ್ಣದಾಗಿರುವಂಥ ಒಂದು ಪ್ರಾಣಿ ಅದಲ್ಲ, ಜೈಸ್ಲಿ ಉಸೆ ಹೌಲೆ ಸೆ ಉಟಾತೆ, ಭಾಳ ಸಮಾಧಾನವಾಗಿ ಸಾವಕಾಶವಾಗಿ ಅದನ್ನು ಏನು ಮಾಡ್ತಾಳೆ, ಎತ್ಕೋತಾಳೆ. कमरे में लाई, जो उसे हौले से उठाकर अपने कमरे में लाते हैं. फिर रुई से रक्त पोंछकर, नोड्रो, और साथ ही कहती है रुई लेकर, रुई का मतलब है, रुई अंद्रे नीली हत्ती, रुई का मतलब है, रुई अंद्रे नीली हत्ती इರ್ತದಲ್ಲ, ಆ ಹತ್ತಿ ಅಥವಾ ಹಳ್ಳಿಯಿಂದ ಏನು ಮಾಡ್ತಾರೋ, जो उनके रक्त पहुँच कर, अदरद रक्त एल घाव, जो घाव पर रक्त होते हैं ना, उस घाव को पहुँच कर, यानी रक्त को पहुँच कर उसे पेंसिलिन का मरहम लगाते हैं. ಅಲ್ಲಿ ಏನು ಮಾಡ್ತಾಳೆ, ಒಂದಿಷ್ಟು ಪೆನ್ಸಿಲಿನದ್ದು ಮರಹಮ್ का मतलब है ಮೊಲಾಮ್. ಮರಹಮ್ ಅಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಮೊಲಾಮನ್ನು ಏನು ಮಾಡ್ತಾಳೆ, ಅದಕ್ಕೆ ಹಚ್ತಾಳೆ.
चलो कई घंटे के उपचार के उपरांत उसके मुंह में ಭಾಳಷ್ಟು ಗಂಟೆ ಕೈ ಗಂಟೆ ಅಂದರೆ ಸುಮಾರು 2ರಿಂದ 3 ತಾಸು ಅಥವಾ 1ರಿಂದ 2 ತಾಸು 3ರಿಂದ 4 ತಾಸು ಆದಮೇಲೆ जो उपचार करने के बाद ಅಷ್ಟೆಲ್ಲ उपचार ಮಾಡಿದಾದ್ಮೇಲೆ परंतु उसके मुंह में एक बूंद पानी भी टपकाया जा सका ಒಂದೇ ಒಂದು ಹನಿ ಸದಕ್ಕೂ ಏಕ್ ಬೂಂದ್ ಬಿ ಒಂದೇ ಒಂದು ಹನಿ ನೀರು ಸದಕ್ಕೂ ಏನು ಮಾಡೋದಿಲ್ಲ ಅದ್ರ ಬಾಯಿ ಒಳಗೆ ಇಳಿದಿಲ್ಲ ಅಂತೇಳಿ ಟಪ್ಕಾಯ ಜಾಸ ಇಳಿದಿಲ್ಲ ಅಲ್ರಿ ಇಳಿತದ 2-3 ತಾಸುಗಟ್ಟಲೆ ಆಮೇಲೆ ಒಂದು ಸುಮಾರು ಒಂದು 3ರಿಂದ 4 ತಾಸು ಆದ ಕೂಡಲೇ जो उस छोटा सा गिल्लू के मुंह में एक होती हैं 2 दिन बीत जाते हैं ಇದೇ ಒಂದು ಇದರೊಳಗೆ ಎಷ್ಟು ಆಗ್ತದೆ ಅಂದ್ರೆ 2 दिन बीत जाते हैं ಒಂದು 2 ದಿನ ಕಳೆದೋಯ್ತು जो कौन पर उपचार करने उपचार में आ उपचार ಒಳಗೆ ಎಷ್ಟು ದಿನ ಕಳೀತದ 2 ದಿನ ಕಳ್ಕೊಂತು ಹೌದಾ तीसरे दिन देखो तीसरे दिन वह इतना अच्छा और स्वस्थ हो गया कि ಅದು 3ನೇ ದಿನಕ್ಕೆ ಹೆಂಗೆ ಆಗ್ತದೆ ಅಂದ್ರೆ ವೇಕ್ अच्छा होते हैं ಭಾಳ ಚಲೋ ಅನ್ನಿಸ್ತದೆ और स्वस्थ होते हैं स्वस्थ का मतलब है ಆರೋಗ್ಯವಾಗ್ತದೆ ಭಾಳಷ್ಟು ಏನಾಗ್ತದೆ ಆರೋಗ್ಯ ಹೊಂದುತ್ತದೆ और साथ ही साथ महादेव वर्मा की उंगली अपने 2 नन्हे पंजों से पकड़कर अदर जोड़ी महादेव वर्मा और उंगली उंगली ಏನು ಮಾಡ್ತಾಳೋ जो उनकी 2 नन्हे पंजों से पकड़कर ಆ ಎರಡು ಕೈಗಳಿಂದ ಏನು ಮಾಡ್ತಾಳಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಹಿಡ್ಕೊಂಡು ತನ್ನ 2 ಕಾಲುಗಳಿಂದ ಹಿಡ್ಕೊಂಡು ಏನು ಮಾಡ್ತದೋ जो पकड़कर और साथ ही नीली कांच के मोती जैसी और साथ ही कहती है नीली कांच की मोतियाँ जैसी नीली कांच का मतलब है गोटीगुंड आ गोली इರ್ತದಲ್ಲ ಗೋಲಿಗುಂಡ ಎಂಥದ್ದು ನೀಲಿ ಗೋಲಿಗುಂಡ ಅಂತಾರಂತ मोतियाँ का मतलब है ಮುತ್ತಿನಂಥದ್ದು ಮುತ್ತಿನಂತ आंखों से आंखों का मतलब है आंखों अंदर ಇಲ್ಲಿ हाँ यहाँ पर देखिए जो कुछ ऐसे आंखों है आंखों ಅಂದ್ರೆ ಏನಿಲ್ಲಿ ಕಣ್ಣುಗಳು ಅಂತ 2 ಕಣ್ಣುಗಳು ಇರ್ತಾವಲ್ಲ ಕಣ್ಣು जो इनकी अन्य वचन इधर अन्य वचन रूप ಯಾವುದು आंखे आंखों ಅಂದ್ರೆ ಬಹುವಚನ ಆಯ್ತು ಹೌದಾ जो इधर उधर देखने लगा अदर जोड़ी आ महादेव वर्मा और बटन हिड्ಕೊಂಡು उंगलिಯನ್ನು हिड्ಕೊಂಡು ಏನು ಮಾಡ್ತಾಳು नन्हे पंजों से पकड़ते हैं और नीली चमकली मोतियों जैसी आंखों से इधर से उधर उधर से इधर जो गिल्लू देखते रहते हैं और अगले क्लास में हम आगे देखेंगे अगले क्लास में क्या होते हैं वे देखेंगे जो इस लेसन आपको पसंद आए तो लाइक करो और उसी के साथ साथ सब्सक्राइब करो।